हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कल्याण डोंबिवलीतील राजकारण पाहून शिसारी आली. आधी लवचिक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंची उद्विग्नता. 20 वर्षात उद्धवांनी मला खूप काही उमगलंय. बाळासाहेबांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली खंत. 2 गुजरात्यांकडून आपल्याच माणसांवर घाव घालण्यासाठी आपल्याच माणसांचा वापर. उद्धव ठाकरेंचा नाव न घेता मोदी, शहा आणि शिंदेंवर निशाणा. मेलो तरी 72 पण 2 गुजरात्यांचा गुलाम होणार नसल्याची ही गर्जना. महापौरपद निवडणुकीत चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट. खासदार प्रतिभा धानोरकरांचा 13 नगरसेवकांसह आणि वडेट्टीवारांनी 14 नगरसेवकांसह स्थापन केला वेगळा गट. प्रदेशाध्यक्ष सपकाळांची मध्यस्थी अयशस्वी. अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची भाजपला साथ. 44 सदस्यांच्या गटाची अमरावती विभागीय आयुक्तांकडे नोंदणी. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा. एसीबी नंतर ईडीच्या केसमध्ये निर्दोष मुक्तता. भाजपसोबत गेल्यानंतर दुसरं काय होणार? ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. 4 वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक शोषणामुळे बदलापूर पुन्हा हादरलं. नराधम स्कूल व्हॅन चालक अटकेत. शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेची माहिती नाही. बदलापूरकरांच्या संतापाचा कडेलोट. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धामधुमीत 400 कोटी रोकड असलेल्या कंटेनर कर्नाटकमध्ये लुटल्याचा संशय. नाशिकमधल्या तरुणाच्या अपहरणानंतर पोलिसांकडून तपास सुरू. विमानमधल्या हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून कोर्ट संतापलं. नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार रोखा. कोर्टाचे आदेश. गरज पडल्यास मुंबई पालिका आयुक्तांच्याही पगाराला ब्रेक. प्रयागराजच्या माघ मेळ्यात वसंत पंचमीच्या पवित्र स्नानासाठी गर्दी. 3,56,00,000 भाविकांचं स्नान. तर धारमध्ये एकाच वेळी पूजा आणि नमाज पठण. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या खोऱ्यावर बर्फाची चादर. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. आता आणखी काही घडामोडी. वसंत पंचमीच्या दिवशी विठुराया